शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई सध्या आपल्यासोबत आहेत। ठाकरे बंधूंची ही युतीची घोषणा झालेली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये ज्या पद्धतीचा उत्साह आहे सर, राज ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच भावनिक पद्धतीचं आवाहन केलेलं आहे। जाता जाता ते असं म्हणालेत की मराठी माणसांनी आमच्या पाठीमागे उभं राहा। हे भावनिक आवाहन मुंबईकर मराठी माणूस याला साथ दिल असं वाटतं का? कारण तुमच्या समोर आता महायुतीसारख्या भाजपसारखं मोठं आव्हान आहे, जे की 24 तास ज्याला इलेक्शन मशीन म्हणतात। नाही, भाजपचं काय आव्हान आहे आमच्यासोबत? आपण मुंबई महापालिकेची बात करतोय ना, काय आव्हान आहे त्यांचं आमच्या समोर? आजपर्यंतची शिवसेनेची आमचा काही विधानसभेतला हा एक काही ज्याला तुम्ही म्हणालात की एकदम वाईट परफॉर्मन्स होता, त्या विधानसभेच्या वाईट परफॉर्मन्समध्ये सुद्धा मुंबईमध्ये 10 आमदार आमचे आहेत आणि भाजपचा जो सगळ्यात उत्तम परफॉर्मन्स होता त्यात त्यांचे 12 आमदार आहेत। लोकसभेला आमचे 3 खासदार आहेत गेल्या वर्षीच्या, यांचं 1 खासदार आहे। हे आम्हाला काय सांगतायत? यांचं कसलं आलं आव्हान? ठाकरे एकत्र आले की यांना दाखवतो होतं बरोबर। सर, मुंबई बीएमसी पुरतीच ही युतीची घोषणा झालेली आहे। इतर महापालिकांमध्ये देखील मनसेचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र यायला सुरुवात झाली आणि त्यांची अशी इच्छा देखील आहे की एकत्र लढवली पाहिजे। त्या संदर्भात आता काही निर्णय झाला नाही। जवळपास सगळ्या महानगरपालिकेमध्ये अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि ते एकत्र येते 1-2 दिवसात आम्ही जाहीर करून टाकू। वारंवार एक तुमच्यावर आरोप होतो आणि त्याला तुम्ही उत्तर दिलं पाहिजे, कारण परिस्थिती ओढावलेली आहे दोन्ही बंधूंवर। दोघांचाही राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय, म्हणून दोघे भाऊ एकत्र आले, त्यांना मराठी माणसाचं काही घेणं देणं नाहीये असा वारंवार आरोप होतो। त्याला काय काउंटर आहे? कशाला प्रत्येक गोष्टीला कशाला काउंटर करावं? आज अजित पवारांना यांनी जेव्हा सोबत घेतलं तेव्हा काय काउंटर दिलं हो यांनी? एकनाथ शिंदेचा आमचा पक्ष फोडला तेव्हा काय काउंटर दिलं आम्हाला? प्रश्न आम्हाला सुद्धा 100 विचारता येतील। मोठ्या मोठ्या लोकांची तिकीटं कापली तेव्हा काय काउंटर दिला? त्यामुळे उगाच काहीतरी त्यांनी बोलू नये। हा आमचा पारिवारिक विषय होता। मराठीच्या मुद्द्यावर हिंदी सक्तीच्या विरोधात दोघं एकत्र आले, तेव्हापासून ही सगळी मुवमेंट सुरू झाली। योगायोगाने 2 बंधूंनी ठरवलं आपण एकत्र यायचं, 2 पक्ष एकत्र आले। हे मुद्दे या निवडणुकीत वर्क करतील असं तुम्हाला वाटते का? वोट चोरीचा मुद्दा असेल, मराठीचा मुद्दा असेल, मराठी माणसाचा मुद्दा असेल, गेल्या काही दिवसांपासून यावर निवडणुका लढवल्या गेल्यात की हा प्रचाराचा मुद्दा होताच। बीएमसी मध्ये हाच मुद्दा असेल? बीएमसी मध्ये आम्ही कामाच्या ह्याच्यावर मागू ना मतं। आपण ज्या वरळीत उभे आहोत, बाजूला जो सीलिंग तुम्हाला हा दिसतोय कोस्टल रोड, आम्हीच बनवलाय ना तो। 100% महानगरपालिकेचे पैसे लागलेत त्याच्यात, 1 रुपया राज्य शासनाचा नाही आहे। भूमिपूजन उद्धव ठाकरे साहेबांनी केले, 90% उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना काम पूर्ण झाले, केवळ 10% बाकी होतं। काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात? आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर मागू ना मतं। खूप खूप धन्यवाद। आपल्यासोबत वरुण सरदेसाई होते आणि ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय आता, कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह आहे, नेत्यांमध्ये देखील आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन मंगेशसह श्रीकांत घुले, झी मीडिया, मुंबई।